रना या ब्लॉगमध्ये आपण बघूया की मी बाईक रायडिंगची तयारी कशी केली, माझे तामिणी घाटातील अनुभव, जेव्हा बाईक चालवून आपलं मन शांत होतं तेव्हाचे अनुभव, एक छोटासा नेटफ्लिक्सचा संदर्भ आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुक्यातील स्वर्गीय अनुभव. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. नजरिया लागे नहीं कहीं हो, नजरिया लागे. नमस्कार मित्रांनो, सुमित राईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला जेव्हा जेव्हा निवांत व्हायचं असतं तेव्हा मी बाईक, सायकलिंग किंवा कार ड्रायव्हिंगचे प्लॅनिंग नक्कीच करतो. माझी बाईक, कार आणि सायकल माझ्या रुटीन लाईफमधून ब्रेक घ्यायला मला वेळोवेळी मदत करतात. या ब्लॉगमध्ये मी बाईक रायडिंग केलेलं आहे. माझ्याकडे सुरुवातीला TVSची व्हिक्टर मोटरसायकल होती. तिचा मी ऑफिस कम्यूट किंवा पुणे-सातारा प्रवास करण्यासाठी वापर करायचो. तेव्हा फक्त गरज म्हणून बाईक चालवायचो. मी आधी खूप बाईकिंग केलेलं आहे, पण त्याचा काही व्हिडिओ रेकॉर्ड किंवा ब्लॉग असा नाहीये. पण त्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत. होंडा हायनेस CB350 मी 2021 साली घेतली आणि त्यानंतर मला बाईक रायडिंगची आवड निर्माण व्हायला लागली. आवड म्हणून मी कधी कधी स्कूटर चालवताना एका हातात मोबाईल पकडून शूटिंग करतो. त्यातूनच मला या ब्लॉगची प्रेरणा मिळाली असावी. या ब्लॉगसाठी मला स्पेशल तयारी करावी लागली होती, कारण बाईक रायडिंगचे फुटेज शूट करायचं होतं आणि हे सगळं यूट्यूबमध्ये अपलोड सुद्धा करायचं होतं. सध्या आपण काय करतोय हे स्टेटसला ठेवल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला समजत नाही की आपण काय करतोय. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. तसं माझ्याकडे बाईक चालवताना शूटिंग करण्यासाठी काही गॅजेट वगैरे नव्हतं. मी गोप्रो किंवा 360 डिग्री कॅमेरा अजून घेतलेला नाही आहे. ड्रोन फक्त माहिती आहे, अजून फक्त कल्पनेत आहे. इंटरनेटवर रिसर्च केला की बाईक चालवताना शूटिंग कसं करता येतं. त्या रिसर्चमध्ये ॲमेझॉनवरती एक ऑप्शन सापडला, त्याचं नाव चिन माउंट. हा चिन माउंट हेल्मेटला अटॅच करता येतो, त्यात मोबाईल अटॅच करता येतो. याआधी मी जो एक ब्लॉग बनवलेला आहे तो याच चिन माउंटवर शूट केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्या ब्लॉगमध्ये मी जवळजवळ 4 ट्रिपल सीट ट्रॅफिक व्हायोलेशन, 5 रॉंग साईड ड्रायव्हिंग इन्सिडेंट्स कॅप्चर केलेले आहेत. तसेच काही सेफ्टी टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. या व्हिडिओपेक्षा तो व्हिडिओ फारच साधा झालेला आहे. आय बटनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देतो. तो माझा पहिला व्हिडिओ होता. वेळ काढून तुम्ही तो नक्की बघा. आता गोप्रो नाही, मग शूटिंग कसं करायचं असा प्रश्न होता. घरात एक जुना आयफोन होता. त्याला फुल रिचार्ज केलं आणि थोडंफार प्रॅक्टिस शूटिंग करायला लागलो. एक गोरिला माउंट माझ्याकडे होता, तो देखील बरोबर घेतला की जेणेकरून सेल्फी आणि फोटोग्राफी करता येईल. प्रोफेशनल ॲक्सेसरीज शिवाय
ब्लॉगिंग करणं यात फार मोठा स्ट्रगल आहे. हा ब्लॉग शूट करण्याआधी मला जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं, कारण माझ्याकडे ड्रायव्हिंग करताना बोलण्यासाठी मायक्रोफोन सुद्धा नव्हता. मग मी असं ठरवलं की ट्रिप झाल्यानंतर सेपरेट ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो. आयफोन हेल्मेट चिन माउंटला लावला आणि एक ट्रायल व्हिडिओ शूट केला. त्या ट्रायल व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडासा तिरका शूट झाला आणि कॅमेरा अँगल टिल्टेड झाला. कॅमेरा अँगल ॲडजस्टमेंट करून तिसऱ्या प्रयत्नामध्ये हवा तसा व्हिडिओ शूट व्हायला लागला आणि एकदम कडक 4K व्हिडिओ शूट झाला. मग काय, खूपच आत्मविश्वास वाढला. आता कधी आणि कुठे शूटिंग करायचं त्याचं प्लॅनिंग करायला लागलं. तुम्ही ब्लॉगिंग करता का? कोणते रायडिंग गिअर्स आणि ब्लॉगिंग गिअर्स वापरता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा जाऊन येऊन 70 किलोमीटरचा प्रवास होतो. फार दूर जाऊ नकोस अशी एक प्रेमळ सूचना आली. पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात फिरून येऊ असे ठरवले. या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे ताम्हिणी घाटातले अनुभव सांगितलेले आहेत. रायडिंगच्या शेवटी मला अचानक दाट धुके दिसायला लागले. तेव्हा प्रत्यक्षात स्वर्गात आल्यासारखे वाटले आणि स्वर्ग तर इथे पुण्याजवळच आहे याची प्रचिती आली. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. या ब्लॉगमध्ये आपल्याला फक्त शांत व्हायचं आहे. माझा आवाज थांबवून जर फक्त म्युझिक ऐकवायला लागलं तर लगेच फॉरवर्ड करू नका. सध्या लिफ्टचं दार बंद करायला आपण लिफ्टचं बटन 3 ते 4 वेळा दाबत राहतो. सिग्नल सुटायला 5 सेकंद राहिले असताना हॉर्न वाजवतो, कारण आपल्याकडे पेशन्स नसतो. हा ब्लॉग तुम्हाला हे शिकवेल अशी आशा आहे. फक्त म्युझिक ऐकताना तुम्हाला जर नागमोडी वळणे दिसली तर ती वळणे म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी आव्हाने आहेत असं समजा. मी या राईडमध्ये एकूण 170 किलोमीटर प्रवास केलेला आहे. मी नांदेड सिटी पुणे येथे राहतो. माझ्याकडे रायडिंगचे बूट, हँड ग्लोव्ज आणि रायडिंग जॅकेट आहे. ते मी प्रत्येक ऑफिस राईडला वापरतो. रायडिंगचा दिवस ठरवला आणि आदल्या रात्रीच सगळे पॅकिंग करून ठेवलं आणि सकाळी 7 वाजता बाईक सुरू केली. बाईक सुरू होताच बाईकचा तो सुमधुर आवाज, ते व्हायब्रेशनचं फिलिंग, यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट निर्माण झाली. 10 ते 15 सेकंद डोळे बंद केले. मग थोडा वेळ आकाशाकडे बघितलं आणि स्वतःला शांत केलं. मी असं प्रत्येक राईड वेळीच करतो. पहिला गिअर टाकला तेव्हा माझी बाईक जणू खूपच एक्साइट झाली होती राईडसाठी. तिलाही समजलं होतं की ही ऑफिस राईड नाहीये. माझ्या घरापासून मुळशी गावापर्यंत विशेष असं काही दाखवण्यासाठी नाहीये. फक्त ट्रॅफिक, हायवे आणि बिल्डिंग्स आहेत. ताम्हिणी घाटात बराच वेळ आलो असल्याने केव्हा शूटिंग सुरू करायचं हे माहिती होतं. सिटी एरिया सोडून सिनिक व्ह्यूज कधी सुरू होतात याचा अंदाज होता. तुम्हाला हा प्रयत्न जर आवडला असेल
तर कमेंट्स करून तुमचा फीडबॅक आणि सजेशन नक्की सांगा. तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आयफोन घरातूनच फुल चार्ज करून आणला होता. या ब्लॉगमध्ये शांत रस्ते, नागमोडी वळणे आणि निसर्ग दाखवायचे असे ठरवले. मुळशी गावाची वेस ओलांडल्यानंतर बाईक थांबवली. हेल्मेट चेन माउंटला मोबाईल फिक्स केला. 4K आणि 60 फ्रेम पर सेकंद हे सेटिंग करून रेकॉर्डिंगचा श्रीगणेशा केला. मुळशी गावापासून जवळजवळ 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर मला भव्य डोंगर रांगा आणि हिरवी झाडे दिसायला लागली. रस्त्याच्या कडेला
पांढऱ्या फुलांच्या झाडाची बाग होती, ज्यामुळे वातावरण आणखीन सुंदर बनले. तामिणी घाटातील माझा मोटरबाईकचा अनुभव एकदम अद्भुत होता. ज्यावेळी मी त्या भव्य पर्वतरांगा, हिरवी झाडे आणि धबधब्यांचा आवाज ऐकायला लागलो, तेव्हा मला खऱ्या अर्थाने एकांतात आल्यासारखे वाटले. निसर्गात बाईक चालवणे म्हणजे फक्त एक साधा प्रवास नव्हे, तर तो एक वेगळा अनुभव असतो. विशेषतः डोंगराळ भागांमध्ये तुम्हाला एक अनोखा आनंद आणि मानसिक शांतता मिळते. या ब्लॉगमध्ये आपण पाहू की बाईक चालवणे कसे जीवनात शांतता आणू शकते आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करते. बाईक चालवताना तुम्हाला एक अनोखी स्वातंत्र्याची अनुभूती मिळते. डोंगराळ रस्ते आणि निसर्गाची सुंदरता तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतात. मोटरसायकलच्या गतीत प्रत्येक वळणावर मी हळूहळू त्या वातावरणात समरस होत गेलो. तामिणी घाटाच्या कडेला असलेल्या झाडांचा हिरवेगारपणा, रंगबेरंगी फुलांचा गंध हे सर्व मला एका स्वप्नात नेत होते. तिथल्या निसर्गाची भव्यता पाहून मी थक्क झालो. दूरवरचे डोंगर, त्यांच्यावरचं धुकाचं आवरण आणि दवाचे स्वच्छ थेंब यामुळे वातावरण एक जादुई आकर्षण निर्माण झाले होते. मोटरसायकल चालवताना प्रत्येक वळणावर मी एक नवीन दृश्य अनुभवत होतो. बाईक चालवताना तुम्ही निसर्गाशी अधिक जवळ जाऊ शकता. भात शेतीचा वास, पाण्याचा आणि पक्ष्यांचे आवाज या सर्व गोष्टी तुम्हाला निखळ शांततेचा अनुभव देतात. प्रत्येक वळणावर तुम्हाला नवीन दृश्ये आणि अनुभव मिळतात, जे तुमच्या मनाला ताजगी देतात. मी जरा थांबून या आवाजाचा आनंद घेतला आणि त्यांच्या सौंदर्यात हरवून गेलो. बाईक चालवणे तणाव कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. तुमच्या दैनंदिन चिंतांचा विचार करण्यासाठी, तुमच्या मनाला एक नवीन अनुभव मिळण्यासाठी तुम्ही बाईक चालवू शकता. ताज्या हवेत तुमच्या मनातील ताण नक्कीच कमी होतो. कार ड्रायव्हिंग मध्ये ती मजा नक्कीच नाहीये. माझ्या पुढे एक BMW कार होती. ती कार चालवणारे काका सुद्धा आम्हाला सांगत होते की बाईक रायडिंग किती स्पेशल असते. आम्ही जरा गप्पा मारल्या आणि आपापल्या प्रवासाला निघालो. नेटफ्लिक्सवरती युनाबॉम्बर नावाची एक वेबसिरीज मी बघितली होती. त्यात टेड केसिन्स्की नावाचा एक अतिरेकी दाखवलेला आहे. तो जरी अतिरेकी असला तरी त्याचे विचार मनाला पटतात
त्याची पद्धत नक्कीच चुकीची होती. टेड काझन्स्की म्हणतो की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस हॅव बीन द डिझास्टर फॉर ह्युमन रेस. अर्थात औद्योगिक क्रांती आणि त्याचे परिणाम मानवजातीसाठी आपत्ती ठरलेले आहेत. निसर्गात फिरताना असंच काहीतरी वाटतं की नको ते शहरीकरण, बकालीकरण. रायडिंग करताना तुम्हाला तुमच्या चार्ज झालेल्या मनाचा अनुभव येतो. तुमचे लक्ष एकाग्र असते, जे तुम्हाला वर्तमानात राहायला मदत करते. या प्रकारे तुम्ही आपल्या विचारांच्या आव्हानापासून दूर जाता. मी असाच पुढे जात राहिलो. माझे सबकॉन्शियस माइंड आणि ब्रेन बाईक चालवत राहिले. कधी कधी मला काहीच आठवलं नाही की आपण नक्की किती पुढे आलो आहोत. बाईक चालवताना तुम्हाला संतुलन राखण्याची आवश्यकता असते. या प्रकारे तुमच्या समन्वय कौशल्यात सुधारणा होते आणि तुम्ही अधिक चैतन्यपूर्ण बनता. थोडा पुढे आल्यानंतर मला अचानक दाट धुके दिसायला लागले आणि स्वर्ग तरी ते पुण्याजवळच आहे याचा अनुभव आला.
धुक्यातील वातावरणाने एक जादुई अनुभव निर्माण केला होता. तुमच्या समोरचा रस्ता हळूच धुक्यात विलीन होतो, ज्यामुळे तुम्हाला एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स येतो. थोडा थरार आणि थोडी काळजी यामुळे मनात एक अद्भुत आनंद भरला जातो. व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे सावधगिरीने गाडी चालवावी लागते. हळूहळू वळण घेताना तुम्ही वातावरणातील थंड हवा आणि दाट धुक्याचा अनुभव घेता. मी सावधगिरीने प्रत्येक वळण पार पाडले. धुक्यात बाईक चालवणे म्हणजे एक अनोखा अनुभव जो रोमांचक, थरारक आणि धाडसी असतो. धुक्याने भरलेलं वातावरण आणि घाट रस्त्याची तीव्रता तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद देतात. अशा रायडिंग कंडिशनसाठी योग्य हेल्मेट, जॅकेट आणि इतर सेफ्टी गिअर्स वापरणे महत्त्वाचे आहे. धुक्यातील व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे तुमच्या रायडिंग गिअर्सचे महत्त्व अधिकच वाढते. मी बाईकचे हजार्ड इंडिकेटर सुरू केले की जेणेकरून समोरून येणाऱ्याला माझी बाईक दिसेल. अशा ड्रायव्हिंग कंडिशनसाठी तुमची बाईक फिट आहे ना याची खात्री करूनच तुम्हाला राईड सुरू करावी लागते. ब्रेक, लाईट्स आणि टायर कंडिशनमध्ये आहेत का हे बघावं लागतं. या सफरीने मला शिकवलं की निसर्गाची जपणूक करणे किती महत्त्वाचे आहे. आपले बरेच हायवेज याआधी असेच सुंदर होते. जो निसर्ग शिल्लक राहिला आहे त्याचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याचं महत्त्व मला समजलं. मी खूप लवकर निघालो असल्याने रस्ता तसा रिकामाच होता. एकटेच असताना तुम्हाला फक्त बाईकचा आवाज ऐकता येतो. धुक्यात मोटरसायकल चालवताना तुमच्या मनातील सर्व ताण कमी होतो. धुक्याच्या वातावरणात तुमचं लक्ष एकाग्र होतं. तुम्ही ज्या क्षणी राईड करत आहात त्या क्षणावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं. या प्रकारे तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनाच्या चिंतांपासून दूर जाता. डोंगराळ भागात मोटरसायकल चालवणे म्हणजे एक साहस अनुभवण्यासारखेच असते. नवीन स्थळे आणि अनुभवांचा शोध घेत असताना तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा येते. या साहसामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला देखील मिळतात. या आव्हानांचा सामना करताना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. या अनुभवांचा तुम्हाला एक विशेष आनंद मिळतो जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो. प्रत्येक सफर एक कथा बनते. तुमचा असा एखादा अनुभव आहे का, किंवा हा ब्लॉग बघून तुम्हाला थोडंसं शांत वाटलं का, ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच तुमचा फीडबॅक सुद्धा नक्की सांगा.
डोंगरामधील रायडिंग तुम्हाला एक अद्वितीय आनंद, ताजगी आणि आत्मविश्वास प्रदान करते. या प्रकारे मोटरसायकल चालवणे तणाव कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आपल्या जीवनात अधिक शांतता आणि आनंद आणण्यासाठी एकदा तरी मोटरसायकल चालवण्याचा अनुभव नक्कीच घ्या. मोटरसायकल चालवणे एक अद्वितीय एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. या प्रकारच्या रायडिंगमुळे तुम्ही जीवनाच्या अनेक गोष्टींचा विचार करू लागता. म्हणून एकदा तरी दाट धुक्यात मोटरसायकल चालवण्याचा अनुभव नक्कीच घ्या. तो तुमच्या आयुष्यातील एक अमूल्य क्षण ठरेल. बाईकचा या निसर्ग सफरीने मला एक अविस्मरणीय अनुभव दिला. या सफरीत मला फक्त निसर्गाच्या सौंदर्यात हरवले नाही, तर जीवनाचे खरे अर्थ देखील मिळवले. जर तुम्हाला या अनुभवाबद्दल अधिक तपशील किंवा विशिष्ट गोष्टींची माहिती करायची असेल तर मला नक्की सांगा. तामिणी घाटाच्या सुंदरता आणि निसर्गाच्या सानिध्यात मला आंतरिक शांतीचा अनुभव आला. प्रत्येक वाऱ्याच्या झोक्याबरोबर मी माझ्या चिंता आणि ताण विसरून गेलो. त्या क्षणी मला जाणवले की निसर्गातील यासारख्या अनुभवांमध्ये खरे सौंदर्य आणि सुख आहे. तामिणी घाटातील मोटरसायकल सफर म्हणजे ही केवळ एक यात्रा नव्हती, तर तो एक स्वर्गीय अनुभव होता. प्रत्येक वळण, प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक क्षण मला नेहमीच लक्षात राहतील. परतीच्या प्रवासामध्ये एक लाल परी म्हणजेच आपल्या एसटी मंडळाची बस माझ्या समोर होती. जवळजवळ 10 मिनिटे मी तिच्या मागे होतो. तेव्हाचा अनुभव मी एका नवीन व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही लवकरच बघू शकता. परत येताना जेव्हा मुळशीगाव पार केले तेव्हा शहरीकरण जाणवायला लागले. प्रत्येक 10 किलोमीटर नंतर चित्र बदलत होते. मी पुण्यात माझ्या घरी पोहोचलो, परंतु तो निसर्ग अजून तिथेच ठाण मांडून आहे. तो कुठेही गेलेला नाही. मला माहिती आहे की तो मला खुणावतोय आणि मी सुद्धा लवकरच त्याच्या भेटीला परत जाणार आहे हे त्याला सुद्धा माहिती आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हाच माझा प्रयत्न? कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटत राहा सुमित राईड्स या यूट्यूब चॅनलला. आपला आभारी आहे. आणि हो, स्वर्ग तर पुण्याच्या जवळच आहे, तामिणी घाटात. बाकी आपल्याला कुठे जायची गरज नाही. धन्यवाद.